काल संध्याकाळी 6च्या सुमारास आम्ही निगडी पोलीस स्टेशन येतो एका तक्रार कामी आलो होतो. एका महिलेला 5:45 वाजता पोलिसांनी बोलवलं होतं. त्या महिलेने मला बोलवलं मदतीसाठी. आम्ही इथं आले असता इथले पोलीस पोलीस उपनिरीक्षक PSI यळमार साहेब जे आहेत ना, ते त्यावेळी SHO होते. त्यांनी आमचं म्हणणं ऐकलं आणि डायरेक्ट आम्हाला म्हणायला लागले, हे भिकारी आहेत, यांच्याकडे काही नाही, यांना भीक द्या, असं म्हणून आम्हाला इथनं पोलीस स्टेशनमधनं बळजबरी हाकललं त्यांनी. त्या गोष्टीसाठी आम्ही वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांना भेटलो. त्यांना सांगितलं तर त्यांनी आज आम्हाला सांगितलं होतं का DCP मॅडमचा दरबार भरतो येतो, तक्रार निवारण केंद्र आज तक्रार निवारण होणार आहे. त्यासाठी मी इथं आलो असता. अद्याप DCP मॅडम वगैरे कोणी आले नाही. आमची तक्रारसाठी आम्ही पुन्हा वरिष्ठ पोलीस निरीक्षकांकडे गेले. ते म्हणले मी सध्या ह्याच्यावर काही करू शकत नाही, तुम्ही अर्ज द्या. ह्या आधी पण मी कित्येक अर्ज दिलेले आहेत. गुटखा व्यावसायिकाविरोधात अर्ज दिलेले आहेत, तोतया लोकांच्या विरोधात अर्ज दिलेले आहेत. पण त्याच्यावर आजपर्यंत वर्ष होत आले त्या गोष्टीवर आजपर्यंत काही निवारण झालेलं नाही आहे. आता ह्या अर्जावर काय कारवाई होणार? माझ्याकडे दोन्ही अर्जांच्या प्रती आहेत. ज्या गोष्टीला वर्ष होत आहेत त्या दोन्ही अर्जांवर काही कारवाई होत नाही, तर ह्या अर्जावर काय कारवाई होणार? एखाद्या लोक तक्रार अर्ज करायचा असेल तर आधी अर्ज देऊन नंतर त्यावर कारवाई केली जाते, अशी माहिती आपल्याकडे सेकंड मिळाली होती. मग ती खरी आहे? आता त्याबद्दल मी काय कायद्याचा एवढा जाणकार नाही आहे, पण मी तक्रारी अर्ज ऑलरेडी मेल केलेला आहे वरिष्ठ पोलीस निरीक्षकांना, ACP साहेबांना, DCP साहेबांना, DCP क्राईम साहेबांना, CP साहेबांना आणि गृहमंत्रालयाला, मुख्यमंत्र्यांना, यांना सर्वांना मी मेल केलेला आहे. माझं म्हणणं मी त्यांच्यासमोर मांडलेलं आहे. पण संबंधित PSIवर काय कारवाई होईल हेच बघायचे. कारण जे मी एक समाजसेवक आहे म्हणून मी या गोष्टीला वाचा फोडलो, ते मला भिकारी म्हणतायत म्हणून. अशी कित्येक लोकांना ते काय बोलत असतील, ते लोक पोलिसांच्या भीतीमुळे बोलत नसतील. आज मी या गोष्टीला वाचा फोडली, त्या गोष्टीला लोकांनी साथ द्यावी, लोकांना माहिती पडावी की पोलिस कसे त्रास देत आहेत, काही पोलिस कसे त्रास देत आहेत. त्या पोलिसांना लोकसेवक असल्याची जाण विसरण्यात आलेले आहेत. ते नागरिकांना भिकारी म्हणतात. यांना हक्क आहे का भिकारी म्हणायचा? वरिष्ठ पोलिसांची आता आपली चर्चा झाली, त्याच्यामध्ये आपण समाधानी आहात? मी त्यांच्या बोलण्यावरनं थोडं समाधानी आहे. पण मी पोलीस उपायुक्त यांना भेटणार आहे. एका महिलेचा त्यांनी अपमान केलेला आहे पुरुषांसमोर, एका समाजसेवकाचा त्यांनी अपमान केलेला आहे भिकारी संबोधून. मला हेच बघायचं की पोलीस प्रशासन त्या PSIवर काय कारवाई करते. एकंदरीत आपण सांगितलेलं आहे की अर्ज दाखल केलेले आहेत, वारंवार मी विविध प्रकारचे अर्ज दाखल केलेले आहेत. हो. त्या अर्जाची कुठलीही दखल न झाली घेतली नाही. त्या अनुषंगाने आपल्या मनामध्ये कुठला काही नाही, मला एवढंच म्हणायचं आहे, अर्ज हा कायद्यात कुठं बसतो मला माहिती नाही. अर्ज द्या, अर्जावर 7 दिवसात कारवाई व्हायला पाहिजे, 15 दिवसात कारवाई व्हायला पाहिजे. पण 6-6 महिने अर्जावर कारवाई होत नसेल तर मग ते अर्ज देण्यात अर्थ काय? आम्ही गुटखा विरोधकांवर अर्ज दिलता, तर गुटखा विक्री होते, त्यांच्यावर कारवाई करा म्हणून. त्या गोष्टीला 6 महिने होत आले, त्या गोष्टीवर अद्याप कारवाई नाही झाली. बोगस लोकांच्या विरोधात आम्ही दिलते, तोतया पत्रकारांविरोधात आम्ही अर्ज दिलता, त्याच्यावर पण अद्याप कारवाई नाही झाली. तर मग अर्ज मागवतातच कशाला जेव्हा त्याच्यावर कारवाई करायचं नाही तर? असं आपल्याला वाटतं की पोलिसांची दुकानदारी बंद होईल या अर्जामुळे, त्यामुळे त्या अर्जावरती कुठली दखल घेतली? हां, मला अशी शक्यता आहे की जे वसूलदार वगैरे आहेत, ज्यांना ह्याच्यातनं उत्पन्न आहे, मी त्या अर्जामध्ये असं माझं क्लिअर म्हणणं मांडलं होतं की 9 लाख रुपये फक्त गुटख्याची वसुली होते, त्याच्या संबंधीचे सबळ पुरावे माझ्याकडे आहेत. पण हा कुठंतरी त्यांचा व्यवसाय बंद होईल म्हणून हे त्या अर्जावर ॲक्शन घेत नसतील असं माझं म्हणणं आहे. यापुढे आपण काय करणार आहे? यापुढे मी या गोष्टीला कोर्टात दाद मागेन. या ठिकाणी सकाळपासून आपण एक विशिष्ट प्रकारचे बॅनर घालून थांबलेला आहे. एकंदरीत हा काय प्रकार घडलेला आहे? काल मला 5:43 निगडी पोलीस स्टेशनमधून कॉल आला की मॅडम तुम्हाला पोलीस स्टेशनला यायचं आहे. तेव्हा मी थोडेसे घाबरले की बाबा ह्या टायमिंगला मला का कोणी फोन केला पोलीस स्टेशनमधून. म्हणून मी शेख सरांना फोन केला आणि त्यांना बोलवून घेतलं. एक सिव्हिल मॅटर होता, एका मुलाचा पेमेंट थकलेला होता आणि त्या मुलाने 3-4 मुले सोबत घेऊन आले होते. तिथं दमदाट करत होते. मग मी 112ला फोन करत होते, पण त्यांचाच एक सहकारी मित्रांनी मला फोन केला डॉक्टरांनी की मॅडम तुम्ही फोन नका करू, हा मॅटर मी सॉल्व्ह करतो आणि पोरांना पाठवून देतो. पण ते पोरं घरी न जाता डायरेक्ट पोलीस स्टेशनला आले आणि पोलीस स्टेशनमधून मला कॉल आला. मी मला आता 5:45 वाजले तर आपण डायरेक्ट कसं जायचं एकटं, म्हणून मग मी फोन केला माझ्या भावाला आणि शेख सरांना सोबत घेऊन. मग तिथं माझं म्हणणं पूर्ण ऐकून न घेता पोलीस मला बोलायला लागले आणि परत त्यांनी मला विचारलं की ह्यांचा पेमेंट कधी देणार. मी म्हणलं सर 2-4 दिवसात देते, सध्या पेमेंट थकलेलं आहे माझा. तर ते मला जोरा शब्दामध्ये भिकारी आहेत लोक, हे इथं आले कशाला, चला हो बाहेर, अशा जोरा शब्दामध्ये ओरडत होते. त्यानंतर तुम्ही वरिष्ठांना सांगितलं सर ते मला अशा प्रकारे बोलतायत, एक वेगवेगळ्या नजरेने बघतायत. तर हे पोलिसांचे बद्दल मला तक्रार द्यायची आहे, तुम्ही काय करू शकता का? ते म्हणले अर्ज ठोका, हे करा ते करा. ह्या गोष्टीचं नॉलेज नाही मला सर.
आजचा पोलीस वर्षभर निरीक्षकांनी आपल्याला बोलवलं होतं, त्यांची काही चर्चा झाली, त्या चर्चेमध्ये आपण समाधान नाही सर, मी त्यांच्या शब्दामध्ये समाधान नाही. त्यांनी काहीतरी ॲक्शन घ्यायला पाहिजे, कारण वर्दीमध्ये असून ते एखाद्या महिलेची त्यांनी अशी इज्जत काढू शकतात, तर आपण कुणावर भरोसा ठेवायचा. त्यांनी ऍक्शन नाही घेतल्यानंतर तुम्ही काय ऍक्शन घेणार? वरिष्ठाकडे जाणार, कोर्टात जाणार.